पूर्णपणे पॅक झालाय. धावतो मी तुम्हाला, हे बघू शकता अशा पद्धती. जरा इसका बसला की गाणं पॅकच झालं. तर हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर आज तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एका मराठी मुलगाला सपोर्ट करा तुम्ही. 1 लाख ना 1.5 लाख तसं नाही, मला 1.5 लाख पाहिजे. 1.5 लाख रुपये द्या. मित्रांनो, आता आम्ही सध्या गावात गेलो होतो आणि गावात गेलतो कशासाठी तर हे बघू शकता इथं मिरिंडा आणलाय. आणि जे काही त्यांच्या जे कर्मचारी काम करणारे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी थंड आणायला गेलो. आता वातावरण तुम्ही बघू शकता, वातावरण ऑलरेडी पावसाळ्याचं वातावरण आणि जे काय वारे वगैरे सगळं गार सुटले, पण त्यांना गारच प्यायचं. आता यांना विचारू म्हणजे माल कसा दिला, चांगला दिलाय का वाढ दिला, सांगा जरा काहीतरी. चांगला दिलाय माल. आता रेट रिवर्स आल्यामुळं 70 रुपयाने सरासरी माल दिलाय सरला. आणि मी तुम्हाला दावतो डाळिंबाचं शॉर्टिंग कसं असतंय व्हिडिओ. काय करणे असेल पावांनो, आता तुमचा ब्लॉगर आलेला आहे शेतामध्ये आणि आपल्या शेतामध्ये नाही बरं का, सचिन भावाच्या शेतामध्ये आलोय. कारण त्यांचे जे काय दारं वगैरे आहेत ते दारं त्यांना चेंज करायचे, म्हणजे उसाला वगैरे त्यांचं पाणी लावले आणि ते पाण्याचं जे काय रस्ता म्हणा काय म्हणा शरीराला जाण्यासाठी तो चेंज करायचा. आणि आपला हट्ट असा होता की मी जर आलो तर काय तर सांगायला लागतंय खाण्यासाठी, म्हणून त्यांना आग्रह करून हे बघू शकता इथे शेव चिवडा घेतलेला आहे, सोबत कांदा पण घेतलेला. मेडिकल मध्ये गोळी मिळते. मग काल काय झालं, गवताची ती गाडी होती, गाडी अशी पडली ना, पाय घावला, एकटं वडून काढला ना. आता मग त्या चिखलात जरा इसका बसला की गाणं पॅकच झालं. खरं बसल्यावर काय चालत नाही, त्या गाड्याची कशी शिर झाली नाही. या का मी आता पेंडी घेऊन जातो. विषय झालाय असा की आता ज्यासाठी दारं मॉडेल जो काय फावडा म्हणा किंवा बेडगं म्हणा ते काय लागतं तर ते राहिले महाग. तर आता मी काय म्हणलं सचिन बोला, तुम्ही जाऊन या म्हणलं, मी जातो पुढे आपलं काय मटेरियल आहे ते घेऊन. ऊस असा असतो आणि याच्यापासून सगळ्या तयार होती. आपण जो चहा पितो ना त्या चहाची साखर. तुम्हाला तर मी सांगितलं की साखर कशापासून तयार होते, तर तुम्ही मला सांगा. आता गुळ जो आहे आपला गुळ खाण्याचा, तर तो गुळ कशापासून तयार होतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण जे बेडगं म्हणलो होतो तुम्हाला, म्हणजे फावडा हो का, हे बेडगा आहे बरं का हे, आणि हे आणायसाठी ह्याने गेले होते. तर आता इथं पाणी लावायचं ह्या ऊसाला. ऑलरेडी तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी पाणी आहे बरं का ऊसामध्ये, आणि यांना अजून पण पाणी लावायचं आहे. चिखल बघा, चिखल कसा लागते पायाला, मुरा पडलाय मुरा. तर अशा पद्धतीने जे काय पाणी जे आहे ते चालू केलेलं आहे. पाणी आता पाणी जाणार आहे आणि सगळं जे काय शेत आहे ते भिजून निघणार आहे. इकडे बघू शकता हे पूर्ण हे कारण आहे. हा जो एरिया आहे तो मंगळवेढ्यामध्ये येतो, मंगळवेढा तालुका येतोय. सोबत कांदा पण आलेला आहे. बघू एक घास खाऊन आता काय मला कंट्रोल होईना. कांदा भारी आहे, टेस्ट एक नंबर. मित्रांनो, हे जे काय आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता आपण बघू आपलं जे काय पुढचं दुसरं काम आहे त्याला. आणि पाऊस पण आलेला आहे बघा, तो त्या साईडने पाऊस आलेला आहे. आपली गाडी जी आलेली आहे, आता गाडीवरती बसू आणि सुटतो आपल्या घराच्या दिशेने. चला मित्रांनो, आता घरी आल्यानंतर आपल्या शेतात चालू आहे ट्रॅक्टर. म्हणजे आपल्या शेतात जे काय आपलं हे वावर दिसतंय तुम्हाला, हे वावर रोटरायला चालू आहे. आणि जास्त काय नाही, थोडंच आहे, कारण यामध्ये आता आपल्याला मका लावायचे. रोटऱ्या नंतरचा फरक आणि रोटऱ्याच्या आदरच्या नंतरचा फरक तुम्ही बघू शकता. इथं त्या आधी केलेला आहे ते आपण नांगरलेलं होतं, आणि हे जे आहे ते रोटऱ्या. भावानो, विषय काय झालाय सांगतो मला. आता इथं बघू शकता तुम्ही, हे रान आपलं थोडंसं वल्ला आहे, आणि वल्ला असल्यामुळे काय झालंय, हा जो रोटर दिसतोय तुम्हाला हा पूर्णपणे पॅक झालाय. धावतो मी तुम्हाला, हे बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे यामध्ये घाण म्हणजे माती अडकली, चिखल अडकलाय. आणि चिखल अडकल्यामुळे आता हे जे काय आपल्याला काढायला लागणार आहे, कारण हे काढल्याशिवाय तर आपल्याला जे काय तर रोटर आपल्याला परत फिरवता येत नाही, नाहीतर आपली जी काय राहण्याची मशागत आहे ती व्यवस्थित होत नाही. चला रान तर जाते नाही रे.
येते येते पाऊस येते. पावसाची खरं म्हणजे भीती वाटायला लागली, कारण एकदा जर पाऊस पडल्यानंतर रोटरनं पण राहिला आणि ट्रॅक्टर जो काय तो पूर्ण चिखला नाही म्हणजे घाण पण होऊ शकतो किंवा अडकू पण शकते. त्यामुळं आपलं होईपर्यंत तर पाऊस येऊ नये म्हणजे झालं ते. तर आपले काय फॉलोवर वगैरे म्हणा, शेजा पाजारी म्हणा कसे हात करतात बघा. आपले व्हिडिओ चालू असताना सपोर्ट असला की मित्रांनो खरंच भारी वाटतंय. त्यामुळे तुम्ही बी सपोर्ट करा, लाईक करा. ब्लॉगमध्ये यावं म्हणला काय बघा इकडं, मग काय तर सांगा आमच्या पब्लिकला थोडंफार. बघितलं का कसं असतं व्हिडिओ काढताना, गपचूप बस. आपलं जे काय लोटून झालेलं आहे आणि आपण चाललो आता घराच्या दिशेने, तर घरी जाऊ आणि आपलं जे काय रोजचं कामकाज आहे ते कामकाज बघू. तर मित्रांनो आता जवळजवळ तुम्हाला सांगतो मी अंधार झालेला आहे आणि जवळजवळ म्हणजे पूर्णपणे रात्र झालेली आहे. आणि आता आमचं जे काही टायमिंग आहे जेवणाचं टायमिंग झाले. दिवसभर शेतात काम करून करून पूर्ण म्हणजे थकलोय. म्हणजे जास्त काय काम आपल्याला नव्हतंच तरी पण थकलो. कॅमेरामध्ये दिसत नसेल बरं का अंधारामुळे, बल्ब जो आहे बल्ब छोटा आणि जास्त उजेड पण पडत नाही, त्यामुळं थोडं थोडं ब्लर दिसत असेल तर घ्या समजून तेवढं. तर जेवण करून घेतो मी. आणि आपला ब्लॉग जो आहे आजचा तो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.